नमस्कार शेतकरी बांधवांनो. टेक समजून घ्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा जबरदस्त टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या ऊसाच्या शेतीचं चित्र पूर्णपणे बदलून टाकू शकते. हो, मी बोलतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI बद्दल. आता हे नाव ऐकून अजिबात घाबरू नका. उलट हे तुमच्यासाठी कसं काम करतं हे आपण अगदी सोप्या भाषेत एक एक पाऊल पुढे टाकत समजून घेणार आहोत. आज आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसमोर हाच मोठा प्रश्न आहे, बरोबर ना? पाण्याचा खर्च वाढतोय, खतांच्या किमती आभाळाला भिडल्यात आणि मजुरी तर विचारायलाच नको. एवढा सगळा खर्च करून, एवढी मेहनत घेऊनही आपल्या ऊसाचं उत्पादन मात्र आहे तिथेच आहे. मग यावर उपाय काय? आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे AI. हो, हे खरं आहे. जरा विचार करा, जसं एखादा डॉक्टर आपल्या शरीराची काळजी घेतो, रिपोर्ट बघून उपचार करतो, तसंच AI आज तुमच्या शेतात एका हुशार कृषी डॉक्टरसारखं काम करू शकतं. ते पिकाला काय हवंय, काय नकोय, भविष्यात कोणती अडचण येऊ शकते, हे आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसण्याच्या खूप आधीच सांगतं. आणि हे सगळं कसं शक्य आहे तेच आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला तर मग हा AIचा संपूर्ण प्रवास आपण या 6 सोप्या टप्प्यांमधून पूर्ण करूया. सगळ्यात आधी AI म्हणजे नेमकं काय आहे तिथून सुरुवात करू. मग तुमचा AI प्रवास कसा सुरू करायचा, ते शेतात बसवायचं कसं, आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा तुम्हाला खराखुरा फायदा कसा होतो आणि आपल्या शेतीचं भविष्य कसं बदलणार आहे, हे सगळं आपण बघणार आहोत. चला मग सुरू करूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, हे AI म्हणजे नक्की काय भानगड आहे? कारण नावावरून ना खूप गैरसमज होऊ शकतात. आता बघा, आपण जी पारंपरिक शेती करतो ती बऱ्याचदा अनुभवावर आणि अंदाजावर चालतीये. अरे पाणी कमी पडतंय वाटतं, चला आता खताची वेळ झालीये. हे सगळे आपले अंदाज असतात. पण AI म्हणजे या अंदाजाला पूर्णविराम. ही आहे 100% वैज्ञानिक शेती. जसं ICU मध्ये डॉक्टर पेशंटच्या प्रत्येक रिपोर्टवर, प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवून उपचार करतात ना, अगदी तसंच AI तुमच्या शेतातील प्रत्येक लहान-सहान गोष्टीचा अचूक अभ्यास करून तुम्हाला ठोस सल्ला देतं. इथं अंदाजाला जागाच नाहीये. तर मग एक गोष्ट लक्षात घ्या, AI म्हणजे कुठला रोबोट नाही किंवा कोणती जादू नाही. ही एक अतिशय शक्तिशाली प्रणाली आहे. ती काय करते? ती तुमच्या शेतात लावलेल्या सेन्सर्सकडून जमिनीची, पाण्याची, हवेची सगळी माहिती घेते. वरून सॅटेलाईटच्या मदतीने तुमच्या पिकाच्या आरोग्यावर 24 तास नजर ठेवते. आणि ह्या सगळ्या माहितीला कृषी तज्ज्ञांच्या 40-50 वर्षांच्या अनुभवाची जोड देते. म्हणजे बघा, तंत्रज्ञान आणि अनुभव यांचा हा जबरदस्त संगम आहे. ठीक आहे, AI काय आहे हे तर आपल्या लक्षात आलं. पण आता मनात पुढचा प्रश्न येतो, हा प्रवास सुरू कसा करायचा? तुम्हाला वाटेल की हे सगळं खूप किचकट असेल, मोठमोठ्या कंपन्या असतील, पण थांबा, हे तुम्हाला वाटतंय त्यापेक्षा खूप जास्त सोपं आहे. सुरुवात करण्यासाठी फक्त 2 मुख्य पायऱ्या आहेत. पहिली, तुम्हाला योग्य संस्थेशी किंवा कंपनीशी संपर्क साधायचा आहे. आणि दुसरी, तुमच्या शेताची शास्त्रीय पद्धतीनं नोंदणी आणि मॅपिंग करून घ्यायची आहे. हे मॅपिंग म्हणजे काय, तर तुमच्या शेताचा एक डिजिटल पत्ता तयार करण्यासारखा आहे, जेणेकरून सॅटेलाईट आणि AI तुमच्या शेताला अचूकपणे ओळखू शकेल. आणि हो, यासाठी तुम्हाला थेट कुठल्या शास्त्रज्ञाकडे किंवा मोठ्या शहरात जायची गरज नाहीये. तुमच्या मदतीसाठी अनेक विश्वासार्ह संस्था आज काम करत आहेत, जसं की बारामतीमधली ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट म्हणजेच ADT, तुमच्या जवळचं कृषी विज्ञान केंद्र म्हणजेच KVK, याशिवाय फसल आणि ॲग्रीपायलटसारख्या खाजगी कंपन्याही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अनेक साखर कारखाने सुद्धा यात शेतकऱ्यांना मदत करायला पुढे येत आहेत. एकदा का तुम्ही संपर्क साधला की त्यांच्याकडचा एक इंजिनियर तुमच्या शेतावर येतो. तो GPSच्या मदतीने तुमच्या शेताचा एक डिजिटल नकाशा तयार करतो. यालाच आपण डिजिटल प्रतिकृती म्हणू शकतो. यामुळे काय होतं, तर सॅटेलाईटला आणि AI प्रणालीला तुमचं शेत नेमकं कुठे आहे, किती आहे, हे अचूकपणे कळतं. ही प्रक्रिया फक्त एकदाच करायची आहे, पण हाच तुमच्या संपूर्ण AI शेतीचा सगळ्यात मजबूत पाया आहे. चला, आता पाया तर तयार झालाय. आता पुढच्या टप्प्यात बघूया की तुमच्या शेतात नक्की कोणती उपकरणं बसवली जातात जी AIचे डोळे आणि कान म्हणून काम करणार आहेत. तर तुमच्या शेतात एक छोटा हवामान स्टेशनचा पोल बसवला जातो. हा पोल तुमच्या शेतातला पाऊस, वारा, तापमान आणि आर्द्रता यांची अगदी अचूक माहिती गोळा करतो. यासोबतच जमिनीत 2 खूप महत्त्वाचे सेन्सर्स बसवले जातात. एक 9 इंच खोलीवर, जिथे पिकाची मुख्य मुळं अन्न आणि पाणी घेतात, आणि दुसरा 18 इंच खोलीवर, जो आपल्याला सांगतो की जमिनीत खोलवर ओलावा टिकून आहे की नाही. हे सेन्सर्सच खरं तर AIचे डोळे आणि कान आहेत, जे सतत शेतातलं निरीक्षण करत असतात. आता प्रश्न येतो की ही सगळी माहिती सेन्सरनी गोळा केलेली जाते कुठे? तर ती जाते क्लाउडवर. आता क्लाउड म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक खूप मोठा, शक्तिशाली ऑनलाईन कॉम्प्युटर आहे.
एक डिजिटल तिजोरी आहे जिथे तुमच्या शेताची सगळी माहिती सुरक्षितपणे साठवली जाते आणि तिथेच त्यावर प्रक्रिया केली जाते. हाच आहे तुमच्या शेतीचा AI ब्रेन म्हणजे मेंदू. ठीक आहे, उपकरणं बसली, डेटा पण गोळा व्हायला लागला. पण आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. या सगळ्या तंत्रज्ञानाचा तुम्हाला रोजच्या कामात फायदा कसा होणार? ही सगळी किचकट माहिती सोप्या सल्ल्यांमध्ये तुमच्यापर्यंत कशी पोचते ते आता बघूया. आता बघा, तज्ज्ञांनी ऊसाच्या वाढीचा एक आदर्श आराखडा, एक मॉडेल तयार केलेला आहे. म्हणजे निरोगी ऊस प्रत्येक टप्प्यावर कसा वाढायला पाहिजे याचा तो एक बेंचमार्क आहे. तर AIचा मेंदू काय करतो? तो तुमच्या शेतातून येणाऱ्या खऱ्या माहितीची तुलना या आदर्श आराखड्याशी सेकंदाला करत राहतो. आणि जिथे त्याला थोडा जरी फरक दिसला, म्हणजे पिकावर कुठला तरी ताण येतोय, तर तो ताण आपल्या डोळ्यांना आठवडाभरानंतर दिसेल. पण हा AI मेंदू तो त्याच क्षणी ओळखतो. आणि मग हा AI तुम्हाला तुमच्या मोबाईल ॲपवर आपल्या सोप्या मराठी भाषेत सूचना पाठवतो. उदाहरणार्थ, आज फक्त 32 मिनिटं ड्रिप चालू ठेवा, किंवा पुढच्या 8 दिवसांमध्ये तांबेरा रोगाची शक्यता आहे, कृपया तयारी करा, किंवा आज फवारणी करू नका कारण पाऊस येण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा, अवघड आकडेवारीचं रूपांतर थेट सोप्या करण्यासारख्या कृतीमध्ये होतं. तर मग ह्या सगळ्या गप्पा झाल्या, तंत्रज्ञान समजून घेतलं. पण खरा प्रश्न हा आहे की याने खरंच काही फरक पडतो का? तर आता हवेतल्या गोष्टी नकोत, आपण थेट बारामतीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी हे वापरलं त्यांच्या शेतावरचे प्रत्यक्ष आकडेच बघूया. बारामतीच्या प्रयोगांमध्ये एक जबरदस्त गोष्ट समोर आली आहे. जिथे आपल्या पारंपरिक पद्धतीत एका बेटामध्ये 5 ते 6 ऊस वाढतात, तिथे AI तंत्रज्ञानाच्या अचूक मार्गदर्शनाने 10 ते 11 निरोगी आणि जाड ऊस वाढले. म्हणजे विचार करा, थेट दुप्पट वाढ. आणि साहजिकच यामुळेच एकूण उत्पादन वाढतं. आणि उत्पादन तर वाढलंच, पण खर्चाचं काय झालं? तर AIने खत कधी आणि अगदी किती द्यायचं हे अचूक सांगितल्यामुळे युरियासारख्या खतांवर होणाऱ्या खर्चात थेट 40% बचत झाली आहे. जरा विचार करा, तुमच्या खताच्या बिलात किती मोठा फरक पडेल. आणि पाण्याची तर मोठी बचत होतेच. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? तर ऊस उत्पादनाचा एकूण खर्च पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत सुमारे 25% कमी आला आहे. आणि हेच तर आपल्याला हवंय, नाही का? उत्पादन जास्त आणि खर्च कमी. हे परिणाम बघून नक्कीच उत्साह वाढतो. पण हे तंत्रज्ञान आज प्रत्येक प्रकारच्या शेतीसाठी आहे का? ते आज कोणासाठी सर्वोत्तम आहे आणि भविष्यात यात काय बदल होणार आहेत हे सुद्धा आपण प्रामाणिकपणे समजून घेतलं पाहिजे. एक गोष्ट आपण प्रामाणिकपणे मान्य केली पाहिजे. आज हे AI तंत्रज्ञान ऊस, द्राक्ष, डाळिंब ह्यांसारख्या बागायती आणि व्यावसायिक पिकांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे, जिथे पाण्याची पक्की सोय आहे. पण जिरायती शेतीसाठी किंवा ज्यांची शेती खूप लहान आहे त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल, पण आज कदाचित ते तितकं परवडणारं नसेल. आणि आपल्या शेतीचं भविष्य खूपच रोमांचक आहे. आज आपण मोबाईल ॲप्स वापरत आहोत, ही झाली डिजिटल शेती. उद्या AIच्या मदतीने ड्रोन अचूक ठिकाणी अचूक प्रमाणात फवारणी करतील. आणि परवा तर ड्रायव्हर नसलेले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर स्वतःहून शेतात काम करतील. आणि या सगळ्याला कंट्रोल करणारा, या सगळ्याचा मेंदू असणार आहे आपला डिजिटल शेती डॉक्टर म्हणजेच AI. तर शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, AI ही कुठली चेन किंवा लक्झरी नाहीये, तर ही एक गरजेची गुंतवणूक आहे. जर याचा योग्य वापर केला तर हे तुमच्यासाठी नफा वाढवणारं एक शक्तिशाली साधन आहे, एक प्रॉफिट टूल आहे. तुमचं यावर काय मत आहे? तुम्ही कोणतं पीक घेता आणि तुम्हाला या तंत्रज्ञानाबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि असंच नवनवीन तंत्रज्ञान सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी टेक समजून घ्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.